नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर कसे आहात तुम्ही सर्व? एकदम आनंदी, उत्साही, जोशमध्ये, जल्लोषात? ओके, 100%. आणि अभ्यासही त्याच जोमाने झाला पाहिजे. लास्ट लेक्चर मध्ये आपण पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स बद्दल डिस्कशन स्टार्ट केलं होतं. सो पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स मध्ये नीड ऑफ क्लासिफिकेशन काय, क्लासिफिकेशन का गरजेचं आहे, एलिमेंट्सला कोणत्या कोणत्या पद्धतीने आपण क्लासिफाय करत गेलो याबद्दल आपण डिस्कशन केलं होतं. त्यानंतर द फर्स्ट सायंटिस्ट हु स्टार्टेड विथ द ग्रुपिंग ऑफ एलिमेंट, की जो पहिला सायंटिस्ट होता ज्याने म्हणजे डॉबर्नियर ट्रायड्स, त्यांनी जे क्लासिफिकेशन और ग्रुपिंग ऑफ एलिमेंट स्टार्ट केलं आणि त्याच्यामध्ये पुढे काय काय लिमिटेशन्स आले किंवा ते डॉबर्नियर ट्रायड्स जे मॉडेल होतं ते फेल का झालं त्याच्याबद्दल आपण लास्ट लेक्चर मध्ये डिस्कशन केलेले. सो इन दिस लेक्चर टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट विथ द न्यूलँड लॉज ऑफ ऑक्टिव्स. त्यामध्ये न्यूलँड लॉ ऑफ ऑक्टिव्स जसं की आपल्याला सर्वांना नोन आहे, after the failure of Daubernier triad, the next to classify the element was done by whom? By Newland. By this time 56 elements were known or discovered. So Newland arranged all these elements in increasing order of their atomic masses. So सर्वात पहिल्यांदा डॉबर्नियर ट्रायड्सने ट्रायड्स दिले. त्यांच्या म्हणण्यानुसार अशी कंडिशन होती की जर आपण सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज असलेल्या एलिमेंट्सला ऑन द बेसिस ऑफ देअर इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासेस अरेंज केले तर फर्स्ट आणि थर्ड एलिमेंटचा ॲटॉमिक मासेसचं जर मीन काढलं तर ते इक्वल टू असणार आहे सेकंड एलिमेंटचं. पण ते काहीच ट्रायड्स पर्यंत फुलफिल करत होतं, त्यानंतर ते मॉडेल फेल झालं. सेम पार्ट आता न्यूलँड लॉज ऑफ ऑक्टिव्स मध्ये काय दिलं गेलं की जे काही एलिमेंट्स आहेत त्यांना इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस अरेंज केलं गेलं. आफ्टर दॅट he said that every repeating eighth element will show the similar physical and chemical properties of that of first element, just like a 7 notes in music. एकदम सिंपल वर्ड्स मध्ये न्यूलँड लॉज ऑफ ऑक्टिव्स असं का म्हटलं गेलं, एलिमेंट्सला क्लासिफाय केलं और अरेंज केलं ऑन द बेसिस ऑफ देअर इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासेस. सो एव्हरी रिपीटिंग एट्थ एलिमेंट पहिल्यापासून स्टार्ट केला तो रिपीट होणारा जो 8वा एलिमेंट आहे तो सेम प्रॉपर्टीज शो करतोय फिजिकल अँड केमिकल ॲज लाईक दॅट ऑफ फर्स्ट एलिमेंट, जस्ट लाईक अ 7 नोट्स ऑफ म्युझिक लाईक सा रे ग म प ध नी अँड सा. अगेन 8 जे नोट रिपीट होते ते साज असणार आहे. सो सेम पॅटर्न मध्ये इथे बघायला मिळाल. सो नेक्स्ट त्यावेळेसचे जे एलिमेंट्स नोन होते बघा, हायड्रोजन, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम. सिम्बॉल्स पण शो करतो इथे सिलिकॉन, Si, फॉस्फरस, P, सल्फर, S, क्लोरीन, Cl, पोटॅशियम, K अँड कॅल्शियम, Ca. आता हे जे काही एलिमेंट्स अरेंज झालेले आहेत बघा, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस विच आय ऑलरेडी टोल्ड यू. सो ही स्टडीड फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ these elements. या एलिमेंटचं काय स्टडी केलं गेलं, फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज स्टडी केलं गेलं आणि नंतर त्यांना अरेंज केलं गेलं. बघा अरेंज करत जात असताना हायड्रोजन, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन. म्हणजेच जर तुम्ही इथनं सुरुवात केली तर बघा 1 2 3 4 5 6 7. नाउ द रिपीटिंग एट्थ एलिमेंट ही फाउंड दॅट द प्रॉपर्टीज ऑफ फ्लोरीन वर सिमिलर टू हायड्रोजन. So he placed it below the hydrogen, म्हणजे फ्लोरीन या पोझिशनला आहे. सो नेक्स्ट बघा फ्लोरीन, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, सल्फर, क्लोरीन, अगेन पोटॅशियम, कॅल्शियम. So he observed that properties of every eighth element was similar to that of first. So he kept similar elements one below the other. जोही रिपीटिंग 8वा एलिमेंट होता त्याच्या प्रॉपर्टीज सेम होत्या म्हणून त्यांनी 8वा एलिमेंट्स एका खाली एक मेन्शन करत गेलं. सो नेक्स्ट he compared this to a 7 notes of music like sa re ga ma pa dha ni and again sa. So Newland law of octaves states that when the elements are arranged in increasing order of their atomic masses, the properties of the 8th element is similar to that of first. So according to the किंवा जे लॉचं स्टेटमेंट आपल्याला लिहावं लागतं,
exam मध्ये. So Newland laws of octaves is what? When the elements are arranged on the basis of their increasing order of their atomic masses, the properties of eighth element are similar to that of first element. So next one is features of Newland periodic table. So Newland ने 56 elements, त्यावेळेस किती 56 elements known होते, पण calcium, after calcium every eighth element did not possess properties to similar to that of first element. म्हणजे जे काही न्यूलँड लॉज ऑफ ऑक्टिव्ह ज्यावेळेस प्रपोज केला गेला त्यावेळेस टोटल 56 एलिमेंट नोन होते, पण कॅल्शियम पर्यंतच हा सिक्वेन्स प्रॉपरली रन झाला की रिपीटिंग एव्हरी 8 एलिमेंट्स विल शोज सिमिलर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज जस्ट लाईक दॅट ऑफ फर्स्ट एलिमेंट. पण तिथून पुढे ती कंटिन्युटी राहिली नाही. तो बघा आता इथे दिलेले हायड्रोजन, लिथियम, कॅल्शियम पर्यंत ते फुलफिल होत आहे, पण तिथून पुढे फुलफिल झालं नाही. सो 2 एलिमेंट्स विथ डिफरंट प्रॉपर्टीज प्लेस्ड इन द सेम बॉक्स. म्हणजे जे फेल्युअर ऑफ न्यूलँड लॉज ऑफ ऑक्टिव्ह आहेत किंवा लिमिटेशन्स ऑफ न्यूलँड लॉज ऑफ ऑक्टिव्ह ज्याला म्हटलं जातं. सो पहिलं काय झालं, पहिलं लिमिटेशन काय आलं न्यूलँड लॉ ऑफ ऑक्टिव्हला की कॅल्शियम पर्यंतच्याच एलिमेंट्स पर्यंत एव्हरी रिपीटिंग एट एलिमेंट इज शोइंग सिमिलर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. सेकंड काय आलं की 2 एलिमेंट्स जे की डिफरंट होते प्रॉपर्टीज मध्ये पण ते एकाच बॉक्स मध्ये प्लेस केले गेले होते आणि त्याच्यासाठी काही व्हॅलिड रिझन मेन्शन केलेलं नव्हतं. नेक्स्ट जसं इथे बघा कोबाल्ट आणि निकेल आणि इकडे सेरियम आणि लॅन्थनम, की जे 2 एलिमेंट्स प्रॉपर्टीज वेगवेगळ्या आहेत पण ते एकाच बॉक्स मध्ये प्लेस केले गेले. He didn't explain why 2 elements were kept together. Ion Fe, which resembles cobalt nickel elements in the properties. जसं आयनच्या प्रॉपर्टीज आहे कोबाल्ट निकेल त्यांच्यासारख्या असतात, but it is placed far away from this element. जे तुम्ही इथे बघू शकता. त्याला आयन इकडे प्लेस केलाय बघा, आयन इकडे प्लेस केलं गेलेलं आहे जे की फार अवे आहे कोणापासून, कोबाल्ट आणि निकेल पासून. नेक्स्ट दिस टेबल डिड नॉट इन्क्लूड इनर्ट गॅसेस बिकॉज त्यावेळेस इनर्ट गॅसेस डिस्कवर झालेले नव्हते. सो लिमिटेशन्स ऑफ, पहिले तर न्यूलँड लॉज ऑफ ऑक्टिव्ह मध्ये आपल्याला लॉ काय स्टेट करायचा आहे, when the elements are arranged on the basis of their increasing order of their atomic masses, every repeating 8th element will show similar physical and chemical properties. Okay, limitations काय आले तर 50 त्यावेळेस 56 एलिमेंट्स नोन होते पण त्यापैकी कॅल्शियम पर्यंतच हा जो काही न्यूलँड लॉज ऑफ ऑक्टिव्ह आहेत तो ओबे होत होता. तिथून पुढे सगळ्याच एलिमेंट साठी हा ओबे होत नव्हता. सेकंड असे काही एलिमेंट्स आहेत ज्यांच्या प्रॉपर्टीज डिफरंट आहेत बट दे आर केप्ट इन अ वन बॉक्स आणि त्याच्यासाठी काही व्हॅलिड एक्सप्लेनेशन दिलेलं नव्हतं. आयन ज्याच्या प्रॉपर्टीज सिमिलर आहे कोबाल्ट आणि निकेलच्या पण त्याला त्यांच्यापासून फार दूर ठेवलेलं होतं. त्यानंतर इनर्ट गॅसेसचे पोझिशन किंवा त्यांच्याबद्दलचं काही डिस्कशन झालेलं नव्हतं कारण तोपर्यंत इनर्ट गॅसेस डिस्कवर्ड नव्हते. So now Mendeleev's periodic table, its classification. So त्यानंतर मग आता इथे काय झालं, न्यूलँड लॉज मध्ये किंवा न्यूलँड लॉज ऑफ ऑक्टिव्ह मध्ये लिमिटेशन झाले, तिथे ते प्रोसिजर स्टॉप झाली. नाउ वी हॅव टू लुक फॉर द Mendeleev's periodic classification किंवा Mendeleev's periodic table ज्याला आपण म्हणू शकतो. So look at here. Mendeleev's periodic table मध्ये क्लासिफिकेशन काय होतं बघा. आफ्टर फेल्युअर्स ऑफ न्यूलँड लॉ ऑफ ऑक्टिव्ह, the next attempt to classify the element was done in year 1869 by the Russian chemist Mendeleev. Okay, he is called as the father of classification. He also arranged the elements according to their atomic masses. Mendeleev's periodic table पर्यंत ज्यांनी कोणी classification of elements provide केलं, they all classify the elements on the basis of their increasing atomic masses. The most important contributor in the classification of elements, Mendeleev named 63 elements. He classified elements on the basis of atomic masses. Next one, and studied their physical and chemical properties. Mendeleev took the formula of the oxides and hydride
hydrides formed by the elements as the basic property of elements for their classification in the form of periodic table. जे की मेंडलीवने फर्स्ट टाइम ही अरेंजमेंट शो केली होती. सो ही अरेंज द एलिमेंट्स हॉरिझॉन्टली if they were dissimilar and vertically if they were similar in their chemical properties. जसं की आता सध्याच्या कंडिशनला आपण बघतो की मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये ग्रुप्स दिलेले आहेत आणि पिरियड्स दिलेले आहेत. ग्रुप्स मीन्स जे व्हर्टिकली प्लेस्ड आहे आणि पिरियड मीन्स जे हॉरिझॉन्टली प्लेस्ड आहे. तो मेंडलीवने सुद्धा त्याच पॅटर्नने ज्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज और फिजिकल प्रॉपर्टीज सिमिलर आहे त्यांना एका ग्रुपमध्ये म्हणजेच कॉलम मध्ये प्लेस केलं होतं आणि ज्यांच्या प्रॉपर्टीज डिसिमिलर आहेत त्यांना हॉरिझॉन्टली म्हणजेच पिरियड मध्ये प्लेस केलेलं होतं. जे की तुम्ही इथे बघू शकताय. हायड्रोजन, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, इकडे सोडियम, कॅल्शियम. आता इथे बघा हा स्पेस वॅकंट ठेवला होता. आफ्टर कॅल्शियम द नोन एलिमेंट वॉज टिटॅनियम बट इट वॉज नॉट सिमिलर टू अल्युमिनियम सो ही प्लेस्ड it below silicon which was similar to it, hence he left the vacant spaces. And Mendeleev ने त्याच्या पिरियडिक टेबल मध्ये काही वॅकंट स्पेसेस प्लेस केलेले होते किंवा ठेवलेले होते जे की एक नोटेबल डिमार्केशन होतं किंवा आपण त्याला म्हणू शकतो की एक साइन होतं येणाऱ्या फ्युचर जनरेशन साठी किंवा फ्युचर सायंटिस्ट साठी की अजूनही काही एलिमेंट्स असे आहेत की जे डिस्कवर्ड झालेले नाहीत, जे डिस्कवर्ड व्हायचे बाकी आहे, जे तुम्ही अजून इन्व्हेंट करू शकतात. इन्व्हेंट होणाऱ्या एलिमेंटच्या काही प्रॉपर्टीज बद्दल सुद्धा डिस्कशन मेंडलीवने सुरुवातीलाच करून ठेवलेलं होतं. अरे यस और नो? सो ही प्लेस सम वॅकंट प्लेसेस. टिटॅनियम, नेक्स्ट व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅंगनीज, फेरस, कोबाल्ट, निकेल, कॉपर. Now here formula for beryllium oxide is BeO, formula for magnesium oxide is MgO, and formula for calcium oxide is CaO. Since formula of this oxide is same, Mendeleev placed all of them in the same group. की जे आपण सांगत होतो ज्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम येतात, फॉर्म्युला सेम येतात, दॅट मीन्स केमिकल प्रॉपर्टीज केमिकल नेचर ही सेम शो करतील, ते एकाच ग्रुप मध्ये प्लेस झालेले होते. On the basis of this, Mendeleev formulated periodic law. आता Mendeleev's periodic law काय होता? The physical and the chemical properties of elements are the periodic functions of their atomic masses. काय सांगितलं की फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज आहेत एलिमेंट्सच्या ते कशा असणार आहेत तर त्या पिरियडिक फंक्शन्स असतील ऑफ देअर atomic masses. Next one, the phenomena in which repeated after regular interval of time is called periodic. Periodic म्हणजेच काय असतं की जे एका पर्टिक्युलर टाइम इंटरव्हल नंतर परत परत रिपीट होणार आहे त्याला म्हटलं जातं पिरियडिक. जसं की सनराइज असेल, सनसेट असेल, एका स्पेसिफिक टाइम इंटरव्हल नंतर त्या कंडिशन्स काय होतात, रिपीट होतात. सेकंड, द टॅब्युलर अरेंजमेंट ऑफ द एलिमेंट बेस्ड ऑन द पिरियडिक लॉ इज कॉल्ड एज मेंडलीव्स पिरियडिक टेबल. जसं आता आपण मॉडर्न पिरियडिक टेबल बघतो तसंच मेंडलीव्सने पिरियडिक टेबल दिला होता. So the horizontal rows in the periodic table are called periods आणि जे vertical असतील त्याला काय म्हटलं जाईल? So there are 7 periods numbered from 1 to 7 आणि vertical columns आहेत त्याला म्हटलं जाईल groups. There are 8 groups. कोणामध्ये? Mendeleev's periodic table मध्ये they are numbered from Roman 1 to 8 groups. 1 to 8 groups are further divided into A and B subgroups. Mendeleev's periodic table मध्ये periods 7च होते, ग्रुप्स मात्र 8 होते. 8 ग्रुप्स नंबर्ड फ्रॉम रोमन न्यूमरल्स 1 to 8 आणि 1 to 8 मध्ये काही सब ग्रुप्स होते ज्याला आपण A and B ने रिप्रेझेंट करतोय. मेन फीचर ऑफ Mendeleev periodic table. The horizontal rows in the periodic table are called periods. जे सांगितलं की from 1 to 7 आहे आणि properties of elements are particular in a particular period shows regular gradation from left to right. जसं की जर रेग्युलर ग्रेडेशनच्या बाबतीत डिस्कशन करायचं झालं तर लिथियम पासून फ्लोरीन पर्यंत जाताना ॲटॉमिक रेडियस किंवा त्याची ॲटॉमिक साईज आहे ती ग्रॅज्युअली काय होत जाते, डिक्रीज होत जाते. म्हणून तिथे म्हटलं की दे आर शोइंग रेग्युलर ग्रेडेशन म्हणजे प्रॉपर्टीज मध्ये सिमिलॅरिटी शो करतात. सो ते बघा इथे हे मेटल्स आहेत, मेटलॉइड आहे आणि इकडे नॉन मेटल आहे. मेटल्स, मेटलॉइड्स अँड नॉन मेटल्स. Gradation means as we grow from left to right, you can see slow variation
in the properties of element from metals to non-metals. Vertical columns in the periodic table are called groups. There are 8 groups numbered from 1 to 8, which I already told you. So from 1 to 7 are further divided into A and B subgroups. जेव्हा काय आपण डिस्कशन केलं होतं की 1 to 7 7 पिरियड्स असतील, 8 ग्रुप्स असतील, 8 ग्रुप्सला नंबरिंग होईल रोमन न्यूमरल 1 पासून 8 पर्यंत. 1 to 7 मधले जे काही ग्रुप वर्टिकल ग्रुप्स आहेत त्यांचं सब ग्रुप्स मध्ये ए अँड बी च्या फॉर्मॅट मध्ये बायफर्केशन केलेलं असणार आहे. नाउ हियर मेरिट्स ऑफ मेंडलीव्स पिरियोडिक टेबल अँड डिमेरिट्स ऑफ मेंडलीव्स पिरियोडिक टेबल. आता बघा, सुरुवातीला आपण डॉबर्नियर ट्रायड्स बोललो तर त्यावेळेस तिथे सांगितलं होतं फेल्युअर ऑफ डॉबर्नियर ट्रायड्स. इकडे काय सांगतोय, न्यूलँड लॉज ऑफ ऍक्टिव्हच्या वेळेस बोललो लिमिटेशन्स ऑफ मेंडलीव्स. मेंडलीव्स पिरियोडिक टेबलच्या बाबतीत काय बोललं जातं, आयदर लिमिटेशन, मेरिट्स ऑर डिमेरिट्स असे वर्ड वापरले जातात. सांगण्याचा सगळ्यांचा उद्देश एकच आहे की इथे कुठेतरी काही कंडिशन्स अशा झाल्या की जिथे तो लॉ फेल होतोय, उभे होत नाहीये. ओके, पण वर्ड्स वापरताना डिफरंट वापरला जातोय. म्हणजेच एखादा विद्यार्थी जर डाऊट घेऊन आला आणि त्याला जर आपण असं बोललो, अरे काय मूर्ख आहे का तुला काही येत नाही, तू काहीच अभ्यास करून आला नाही, तुला येईल बाळा, तू घरी जाऊन अभ्यास केला पाहिजे. तिन्ही वाक्यांचा अर्थ वन अँड दी सेमच होता, पण बोलण्याची पद्धत वेगळी होती, रिस्पेक्ट देण्याची पद्धत वेगळी होती. सेम पार्ट. मेंडलीव्स पिरियोडिक लॉला लिमिटेशन्स किंवा फेल्युअर का नाही म्हटलं, मेरिट्स आणि डिमेरिट्सच्या टर्म्स मध्ये का नाव दिलं गेलं, तर त्याचं सिंपल लॉजिक आहे, त्यांनी काही वॅकंट स्पेसेस प्लेस केले होते. तेच न्यूलँड लॉज ऑफ ऍक्टिव्ह मध्ये जे 56 इलेमेंट नोन होते, न्यूलँडचं म्हणणं असं होतं की आतापर्यंत 56 इलेमेंट आहेत, त्याच्यानंतर काही इलेमेंट डिस्कवर होणार नाही. सो जे मी सांगितलेले तेच, म्हणजे इन शॉर्ट भाऊ बोलले देव बोलले अशी गंमत होती, जे की कोणालाच कन्व्हिनियंट नाही. जर तुम्ही मित्रांमध्ये काही डिस्कशन करत असाल आणि तुम्ही तुमचंच म्हणणं सांगत असाल तर प्रत्येक जण त्याला ऍग्रीच होईल अशी कंडिशन नाहीये. पण तेच जर तुम्ही सगळ्यांचा सपोर्ट घेऊन काही कंडिशन दुसऱ्यांनाही प्लेस करायला चान्स दिला तर ते इंटरॅक्शन चांगलं होईल, तुम्हाला तिथे व्यवस्थित रिस्पेक्ट दिला जाईल. सेम पॅटर्न झालं मेंडलीव्हच्या बाबतीत. मेंडलीव्हने काही पोझिशन्स वॅकंट ठेवल्या होत्या. सो येणाऱ्या जनरेशनला, अपकमिंग जनरेशनला एक काय म्हणू शकतो आपण, रे ऑफ होप तिथे प्लेस केलेला होता की इथे काही इलेमेंट्स अजून डिस्कवर्ड व्हायचे बाकी आहेत. सो तुम्हाला चान्स आहे, तुम्ही ते डिस्कवर करू शकता. त्याच्याबद्दलच्या काही प्रॉपर्टीज सुद्धा मेंडलीव्हने पहिल्यांदाच सांगून ठेवलेल्या होत्या. सो ते काय होतं ते आपण पहिल्यांदा बघून घेऊ. मेरिट्स ऑफ मेंडलीव्हज पिरियोडिक टेबल. सो मेंडलीव्ह वॉज द फर्स्ट हू सक्सेसफुली क्लासिफाय ऑल द नोन इलेमेंट्स. आता ह्या सगळ्यांमध्ये डॉबर्नियर ट्रायड झाला, न्यूलँड लॉ ऑफ ऍक्टिव्ह झाला आणि नंतर मेंडलीव्ह झाला. या दोघांपैकी मेंडलीव्ह वॉज द फर्स्ट हू अरेंज और हू क्लासिफाय ऑल द इलेमेंट्स नॉन ऍट दॅट टाइम. त्यापर्यंत तोपर्यंत जितके काही इलेमेंट्स नॉन होते ते क्लासिफाय करायला तो सक्सेसफुल ठरला. So he kept some vacant spaces for element yet to be discovered. Also predicted the properties of these elements. So they were named as Eka boron, Eka aluminum, and Eka silicon. Eka means alternate. Eka चा meaning काय असतो? Alternate. So Eka boron, Eka aluminum, Eka silicon. पुढे ते कोणते एलिमेंट्स डिस्कवर झाले त्याच्या प्लेस वरती आपण ते सांगू. तो बघा इथे वॅकंट स्पेसेस आहे अल्युमिनियम तिथे. नेक्स्ट वन इज, आता इथे शो करतात बघा, एका अल्युमिनियम, एका बोरॉन, एका अल्युमिनियम आणि एका सिलिकॉन. सो सिलिकॉन, जर्मेनियम, सिलिकॉन, गॅलियम अँड जर्मेनियम. सो लॅटर दे वर फाउंड टू बी करेक्ट. फाउंड टू बी करेक्ट मध्ये काय काय आलं बघा, इका बोरॉन म्हणजे स्कॅन्डियम आलं, इका अल्युमिनियम मीन्स गॅलियम आलं आणि इका सिलिकॉन मीन्स जर्मेनियम आलं. हे आपल्याला लक्षात ठेवायचंय की इका बोरॉन म्हणजेच काय स्कॅन्डियम असेल, इका अल्युमिनियम मीन्स गॅलियम असेल, इका सिलिकॉन मीन्स जर्मेनियम असेल. ओके, हा ते नोट करायचं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. When noble gases were discovered later, they were placed in the table without disturbing the position of other element. ही जे काही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट होती. तोपर्यंत जे नोबल गॅसेस किंवा इनर्ट गॅसेस नोंद नव्हते, पण ज्यावेळेस ते डिस्कवर झाले तर आधी सांगितलेल्या जे काही क्लासिफिकेशन होतं त्याला डिस्टर्ब न करता त्यांना सेपरेट पोझिशन पिरियोडिक टेबल मध्ये प्रोव्हाइड करता आली. सो दिस इज मेंडलीव्हज पिरियोडिक टेबल. त्या मेंडलीव्हज पिरियोडिक टेबल मध्ये बघा
इथे काही तुम्हाला दिसत असेल, इथे आपण चेकबॉक्स सारखा एक पार्ट बनवलाय जिथे डॉबरने ट्रायड्स एक्सप्लेन होतात. हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम. हायड्रोजन नाही येणार, इथे लिथियम, सोडियम, पोटॅशियम आपण कन्सिडर करणार. लिथियम, सोडियम, पोटॅशियम बघा, हा इतका पार्ट डॉबरने ट्रायड्सचा. त्याच्यानंतर इकडे कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरियम मध्ये. त्यानंतर इथे कोण आहे, सल्फर, सेलेनियम आणि टेलरियम, क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीन, असे ट्रायड्स फॉर्म होत आहेत. इकडे काय दिलेलं बघा, नॉन मेन लिव्स, नॉन टू मेन लिव्स. त्यावेळेस हे मेन लिव्सने नॉन असलेले जे ग्रीन पार्ट मध्ये दिलेलं की ज्यावेळेस क्लासिफिकेशन ऑफ पिरियोडिक टेबल झालं ऑन द बेसिस ऑफ मेन लिव्स पिरियोडिक लॉ, तर त्यावेळेस हे एलिमेंट्स नॉन होते जे ग्रीन बॉक्सेस मध्ये. आणि जे इथं स्काय ब्ल्यू बॉक्सेस मध्ये दिसतात ते बघा त्यावेळेस अननोन होते, जसं की सिलिकॉन झाला, गॅलियम झालं, जर्मेनियम झालं, हॉफनियम, हे सर्वच एलिमेंट, हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन. सो अशा पद्धतीने मेंडलिव्हचा पिरियोडिक टेबल क्लासिफाय झाला टॅब्युलर फॉर्म मध्ये. नेक्स्ट, कंपॅरिझन ऑफ प्रॉपर्टीज ऑफ एक्का अल्युमिनियम अँड एक्का गॅलियम. तर बघा इथे प्रॉपर्टीज तुम्हाला कम्पेअर करायला मिळतील. ॲटॉमिक वेट इका अल्युमिनियमचं म्हणजे जे मेंडलिव्हने सांगितलं होतं ते 68 होतं. एक्झॅक्ट मध्ये जे मिळालं ते किती होतं, 69.72. डेन्सिटी 6.0 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब बोललेलं होतं, जी की मिळाली 5.9 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब, विच इज ऑलमोस्ट क्लोज टू दिस. मेल्टिंग पॉइंट इज लो. लो मीन्स अप्रॉक्सिमेटली ॲट रूम टेम्परेचर 29.78, जे की ते पण व्हेरी क्लोज आली व्हॅल्यू. व्हॅलन्सी दोघांची म्हणजे आधी जी प्रेडिक्टेड होती ती पण 3 होती. ज्यावेळेस तो इलेमेंट डिस्कवर झाला त्यावेळेस व्हॅलन्सी सेम आली. मेथड ऑफ डिस्कवरी प्रोबॅबली फ्रॉम स्पेक्ट्रम, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि नंतर हे डिस्कवर झाला स्पेक्ट्रोकेमिकलीज. ऑक्साइड्स, इथं इका अल्युमिनियमच्या EA2 ट्वाइस O3 तर GA ट्वाइस O3, म्हणजे केमिकल फॉर्म्युलेशन पण त्यांचं सेमच आलं. सो दिस टेबल कन्फर्म्स दॅट प्रेडिक्टेड एलिमेंट अँड डिस्कवर्ड एलिमेंट्स आर सिमिलर. डिमेरिट्स ऑफ मेंडलिव्हज पिरियोडिक टेबल. आता डिमेरिट्स मध्ये काय आहे बघा. हायड्रोजन रिसेंबल्स अल्कली मेटल्स ॲज वेल ॲज हॅलोजन्स, therefore no fixed position given to the hydrogen in the periodic table. डिमेरिट्स मध्ये पहिला डिमेरिट काय आलं की हायड्रोजन हा अल्कली मेटल्सला रिसेंबल करतो आणि हॅलोजन्सला रिसेंबल करतो, पण त्याची फिक्स पोझिशन पिरियोडिक टेबल मध्ये दिलेली नव्हती आणि त्याच्याबद्दलचं काही एक्सप्लेनेशनही मेंडलिव्हज कडनं मिळालेलं नव्हतं. तो ग्रुप फर्स्ट ए, हॅलोजन कुठे होते, ग्रुप 7A मध्ये. सल्फर. आयसोटोप्स आर atoms of same elements with different atomic masses. तोपर्यंत काय झालं होतं, आयसोटॉप्स बद्दलचं काही डिस्कशन नव्हतं. आयसोटॉप्स मीन्स atomic नंबर सेम, मास नंबर डिफरंट. मग मास नंबर डिफरंट असेल तर त्यांना वेगवेगळ्या बॉक्स मध्ये ठेवावं लागेल, आणि जर वेगवेगळ्या बॉक्स मध्ये ठेवायचे तो इलेमेंट दुसरा असायला पाहिजे, म्हणजे सेम इलेमेंट नसायला हवा. आणि त्याच्याबद्दलचं एक्सप्लेनेशन मेंडलिव्हज पिरियोडिक लॉ मध्ये दिलेलं नव्हतं. अँड देअरफॉर शुड बी गिवन डिफरंट पोझिशन, but they are chemically similar and hence they should be given same position. Among the other isotopes of oxygen only O16 was placed. काय सांगितलं मुद्दा समजला. पहिला डिमेरिट काय आलं, हायड्रोजन हा फर्स्ट ग्रुप इलेमेंट्स म्हणजे अल्कली मेटल सोबतही सारखाही असतो, हॅलोजन सारखा असतो. मग हायड्रोजनची पोझिशन एक्झॅक्ट कुठे ठेवायची याच्याबद्दल काही डिस्कशन झालं नव्हतं, हा पहिला डिमेरिट. सेकंड, जे आयसोटॉप्स आहेत, आयसोटॉप्स ॲटॉम नंतर डिस्कवर झाला ज्याच्यामध्ये ॲटॉमिक नंबर इज सेम बट मास नंबर इज डिफरंट. मग आयसोटॉप्स बद्दलचं काहीही डिस्कशन किंवा इथे मास नंबर जर डिफरंट असेल तर त्याला वेगवेगळ्या बॉक्स मध्ये ठेवायला पाहिजे होतं, पण इलेमेंटच्या केमिकल प्रॉपर्टीज आणि फिजिकल प्रॉपर्टीज तर सिमिलर शो होतात म्हणून त्यांना एकाच बॉक्स मध्ये ठेवलेलं होतं आणि त्याच्याबद्दलचं काही एक्सप्लेनेशन मेंडलिव्हजने दिलेलं नव्हतं. ऑक्सिजनच्या आयसोटॉप्स पैकी फक्त O16 चीच पोझिशन पिरियोडिक टेबल मध्ये मेन्शन होती, बाकीच्यांची पोझिशन मेन्शन नव्हती. O16 and O18. So next, elements with different properties placed together. Example, manganese, which is a metal, placed along with a non-metal, that is halogens. बघा आता इथं manganese आणि ब्रोमिन सोबत सोबत प्लेस केले गेले होते, जे की एक मेटल आहे दुसरा नॉन मेटल आहे. Elements with higher atomic mass were placed before elements with lower atomic mass. जे की इथे बघायला मिळालं, कोबाल्टचा atomic mass 58.9 आणि निकेलचा 58.7.
सो जर लॉ मध्ये आपण असं सांगितलंय की अरेंज द एलिमेंट्स ऑन द बेसिस ऑफ देअर इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासेस, तर ज्याचं मास जास्त आहे त्याला पहिले प्लेस केलं आणि ज्याचं कमी आहे त्याला नंतर प्लेस केलं. याच्याबद्दलचंही काही डिस्कशन मेंडलीव्हने एक्सप्लेनेशन मध्ये दिलेलं नव्हतं. सो मेरिट्स मध्ये काय आलं तर मेरिट्स मध्ये इलेमेंट्सला अरेंज प्रॉपरली झालं, म्हणजे जेवढे एलिमेंट्स नोन होते सर्वच एलिमेंट्सला त्यांनी अरेंज केलेलं होतं आणि ते प्रॉपरली अरेंज झालेले होते. सेकंड, काही वॅकंट प्लेसेस मेन्शन होतात किंवा प्लेस केलेले होतात, जसं की एका अल्युमिनियम, एका बोरॉन, एका सिलिकॉन, आणि त्याच्या काही प्रॉपर्टीज पण त्यांनी प्रेडिक्ट केलेल्या होत्या. प्रेडिक्टेड प्रॉपर्टीज ज्यावेळेस ते इलेमेंट डिस्कवर झाले त्यावेळेस एक्झॅक्ट म्हणजे नियर अबाउट सेमच आलात. मग ते काय झालेत, मेरिट्स झालेत. डिमेरिट्स मध्ये काय आलं, पहिलं हायड्रोजन अल्कली मेटल सारखाही कॅरेक्टरिस्टिक शो करतो आणि हॅलोजन सारखाही शो करतो, पण त्याच्या पोझिशन्स बद्दल डिस्कशन काही केलेलं नव्हतं. सेकंडली आयसोटोप्स बद्दलचं डिस्कशन नव्हतं. आयसोटोप्स मीन्स द कंपाऊंड्स विच आर हॅव्हिंग सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर. आयसोटोप्स म्हणजेच काय, ॲटॉमिक नंबर सेम असेल, मास नंबर डिफरंट असेल. मास नंबर जर डिफरंट आहे तर ऑन द बेसिस ऑफ इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासेस त्यांना सेपरेट बॉक्स मध्ये प्लेस करायला पाहिजे होतं, पण आयसोटोप्स एकाच बॉक्स मध्ये प्लेस केले होते कारण बट ऑब्वियसली त्यांचे केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज सेम शो होणार आहेत. मग त्याच्याबद्दलचं एक्सप्लेनेशन मेंडलीव्हने शो केलेलं नव्हतं किंवा दिलेलं नव्हतं. त्यानंतर मेटल आणि नॉन मेटल, जसं की मॅंगनीज आणि ब्रोमिनच्या केसमध्ये मेटल आणि नॉन मेटल ते एकत्र प्लेस केले होते, त्याच्याबद्दल काही डिस्कशन दिलं नव्हतं. आणि जे लास्ट पॉइंट होता की जर आपल्याला इलेमेंट्स लॉ मध्येच असं मेन्शन आहे की इलेमेंट्स वी हॅव टू अरेंज ऑन द बेसिस ऑफ देअर इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासेस. सो ॲटॉमिक मासेस जर वाढतंय तर इथे कोबाल्टचं मास जास्त आहे, खूप जास्त पण नाहीये पण मास जास्त आहे, निकेलचं कमी आहे. सो अरेंजमेंट रिव्हर्स झाली. ती रिव्हर्स का केली त्याच्याबद्दलही डिस्कशन केलेलं नव्हतं. सो आजच्या या लेक्चर मध्ये आपण दोन टाइपचे क्लासिफिकेशन्स वर डिस्कशन केलं. पहिले बघितलं न्यूलँड लॉज ऑफ ऑक्टिव्स, सेकंड बघितलं मेंडलीव्हज पिरियोडिक टेबल. मग मेंडलीव्हज पिरियोडिक टेबलचं एक्सप्लेनेशन काय होतं, मेंडलीव्हज पिरियोडिक टेबलचा लॉ काय होता, त्याच्यामध्ये काय डिटेल्स मध्ये एक्सप्लेनेशन शो केलं, त्याचे लिमिटेशन म्हणजे त्याचे डिमेरिट्स आणि मेरिट्स बद्दल डिस्कशन केलं. तर मुलांना 100% ऑलवेज लक्षात ठेवायचं, मेंडलीव्हज पिरियोडिक लॉ म्हणजे द एलिमेंट्स आर द पिरियोडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. ज्यावेळेस आपण एलिमेंट्सला प्लेस करत असतो ऑन द बेसिस ऑफ देअर इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासेस, दे आर द पिरियोडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. हा त्याचा लॉ होता. मेरिट्स आणि डिमेरिट्स वरती क्वेश्चन विचारला जातो. सो मेरिट्स हे व्यवस्थित त्याच्यामध्ये आपण एक्सप्लेन घेतलेले आहेत आणि डिमेरिट्सही केलेले आहेत. ते पॉइंट्स व्यवस्थित नोट करून घ्या. जिथे जिथे तुम्हाला वाटतंय की पॉइंट नोट करण्याची आवश्यकता आहे तिथे व्हिडिओ पॉज करा आणि नोट करून घ्या. सो आजच्या सेशन मध्ये आपण इथे थांबू. पुढच्या सेशन मध्ये मॉडर्न पिरियोडिक टेबल अँड प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट म्हणजेच पिरियोडिक ट्रेंड्स इन द प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट्स त्याच्याबद्दल डिस्कशन करू. सो थँक्यू, ऑल द बेस्ट.